मुळात लोकशाहीने आपल्याला अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलेलं आहे आणि त्या स्वातंत्र्याची ही गळचेपी करण्याचा प्रकार आहे। आता जो हे विधेयक आणलं जात आहे त्या माध्यमातून तर थेट असं दिसतंय की थेट माध्यमांचा गळा आवळून माध्यमच संपवण्याचा हा एक प्रयत्न आहे। पॉलिसीवर टीका ही सरकारवर टीका किंवा वैयक्तिक टीका समजून जर कारवाई होणार असेल त्याला कोणी रोखू शकणार नाही। टीका म्हणजे काय भाष्य, टीका म्हणजे विरोध असा प्रत्येक वेळेला त्याचा अर्थ होत नाही। तर मग विरोधच असणार नाही तर मग विरोधी पक्ष पण कशाला ठेवता ना तुम्ही। हे सगळं पाहता हे कुठल्या दिशेने चाललंय हे थोडं संशयास्पद आहे सगळं। एक व्यावसायिक पत्रकार संघटना म्हणून आमचा त्याला पूर्णपणे विरोध आहे। एरवी लोकांची आंदोलनं कव्हर करणारे, लोकांची व्यथा मांडणारे हे पत्रकार स्वतः आंदोलन करतायत। एक पत्रकार म्हणून मी स्वतः देखील या आंदोलनामध्ये सहभागी आहे। या आंदोलनाचं कारण आहे ते म्हणजे महाराष्ट्र सरकार आणू पाहत असलेलं महाराष्ट्र विशेष सार्वजनिक सुरक्षा विधेयक, ज्यामध्ये पत्रकारांच्या अधिकारांवरती अतिक्रमण होत असल्याचा पत्रकारांचा दावा आहे आणि त्यासाठी पुणे श्रमिक पत्रकार संघाचे हे सदस्य पदाधिकारी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करतायत। नक्की हे विधेयक काय आहे, त्यामधल्या नक्की कोणत्या अशा तरतुदी आहेत ज्यांना आक्षेप आहे? अध्यक्ष आहेत सुनीत भावे। नक्की काय हे विधेयक आहे सर्वांना आपण सांगणं गरजेचं आहे। जनसुरक्षा विधेयकाच्या बाबतीत अजूनही खूप संभ्रम आहेत। सरकारने ते स्पष्ट केलेलं नाहीये। त्याचा मसुदा सरकारने जाहीर केला होता, त्याच्यावर सूचना मागवल्या होत्या, पण हे वैयक्तिक व्यक्ती आणि काही संघटना यांचं सगळ्यांचं स्वातंत्र्य मोडीत काढण्याचं आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर काही निर्बंध आणण्याचं या सगळ्या संदर्भातल्या इथल्या काही तरतुदी आहेत। आणि विशेषतः माध्यमं सर्व प्रकारची, ती प्रिंट असतील, इलेक्ट्रॉनिक असतील किंवा आता सोशल माध्यमं असतील, या सगळ्यांवर त्या पद्धतीची बंधनं येणार आहेत त्याच्या पुढच्या काळात। त्याच्यामुळे त्यातल्या ज्या जाचकाठी आहेत त्या पूर्णपणे रद्द कराव्या अशी मागणी आपण सरकारकडे करतो। याबद्दल सरकारशी काही आपण संपर्क केलाय का, काही कम्युनिकेशन झालंय का, आणि जर झालं असेल तर त्यांच्याकडून काही प्रतिसाद मिळालाय? आपण आता पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने आपला आक्षेप ऑलरेडी राज्य सरकारकडे नोंदवलेला आहे। याचबरोबर राज्यातल्या सगळ्या पत्रकारांच्या संघटना एकत्रित येत आहेत या संदर्भात। आपण आज पुण्यामध्ये जिल्हाधिकारी यांना भेटून ते आपलं निवेदन देणार आहोत आणि सरकारच्या या विधेयकातील ज्या जातक तरतुदी आहेत त्याच्या निषेधार्थ आपण राज्य सरकारकडे आपली जी भूमिका आहे ती मांडत आहोत। यामध्ये एक जी काही माहिती आहे, अर्थात सुनीत जसं म्हणाला की बऱ्याच गोष्टी सरकारने अजून स्पष्ट करणं अपेक्षित आहे की बातमी विरोधात आहे सरकारच्या, असं जर सरकारला वाटलं तर मग त्या पत्रकारावरती कारवाई होऊ शकते। तर मग ती बातमी विरोधात सरकारची आहे की नाही हे कोण ठरवणार, याची व्याख्या काही आहे का? मुळात तिथेच मोठा संभ्रम आहे, त्यातली व्याख्या स्पष्ट केलेली नाही। सरकार विरोधी बातमी कोणती किंवा धोरण कोणतं किंवा संघटनांनी सरकार विरोधात आक्षेप घेतलाय कोणता? मुळात लोकशाहीने आपल्याला अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलेलं आहे आणि त्या स्वातंत्र्याची ही गळचेपी करण्याचा प्रकार आहे। त्याची एकदा व्याख्या झाली। आतापर्यंत आपले सगळे पत्रकारितेचे जे कायदे अस्तित्वात आहेत की एखादी बातमी चुकीची आली तर खुलासा छापला जातो, नाही छापला तर तुम्ही डिफेमेशन केलं, ते अस्तित्वात आहे ना। हे ढोबळ मानाने करून तुम्ही व्यक्ती, संघटना, आज आम्ही इथे संघटना म्हणूनही आपण इथे जमलो आहोत आणि व्यक्ती म्हणूनही आहोतच, तर तुम्हाला कुठल्याही कल्पना देता तुम्हाला म्हणजे जसं आता आपण ईडीचं पाहतो की तुम्ही स्पष्टीकरण द्यायचं हे विरोध नाही वगैरे, म्हणजे असंही एक भीती निर्माण होते याच्यातून की त्या ढोबळ मानाने दिल्यामुळे। सरकारने त्यात स्पष्टता अधिक आणणं गरजेचं आहे आणि तुम्हाला स्पेसिफिक हे आत्ता आणायची गरज ज्या गोष्टींसाठी वाटली की नक्षलवाद, मुळात त्या विधेयकामध्ये नक्षलवाद हा शब्द कुठेच नाहीये। तर मग तुम्ही आता विरोधकांना जसं तुम्ही नेस्तनाबूत करायचा प्रयत्न करता, आता ज्या संघटना राहिल्यात, माध्यमं राहिलीत की जे एक जनतेचा आवाज म्हणून समोर येतात, त्यांची मुस्कटदाबी करण्याचा प्रयत्न आहे का? आणि याच्या विरोधात आमची चीड आहे। कोणत्या अशा तरतुदी आहेत की ज्यावरती चर्चा व्हायला हवी किंवा ज्या बदलायला हव्यात, किमान त्याच्यावरती चर्चेची सुरुवात तरी व्हायला हवी या विधेयकामध्ये? अनेक तरतुदी, त्यात मुख्य म्हणजे मेंबरशिप आणि संघटनेचं जे रजिस्ट्रेशन आहे ते रद्द करण्यासंदर्भातल्या काही अटी आहेत। म्हणजे समजा काही मेंबर्सपैकी एखाद्या मेंबरनी काही कुठल्या विशिष्ट विचारधारेला वगैरे इन्क्लिनेशन दाखवलं तर पूर्ण त्याला संघटनेला जबाबदार धरणं किंवा एखाद्या व्यक्ती किंवा एखाद्या मेंबरसाठी पूर्ण संघटनेतल्या सगळ्या धारेवर धरणं हे थोडंसं संयुक्तिक वाटत नाही। जसं अध्यक्षांनी, सरचिटणीसांनी आणि बाकीच्या सहकाऱ्यांनी सांगितलं तसं मुख्य आमचं माध्यमांचं काम हे पॉलिसीवर बोलणं आहे। म्हणजे सरकारवर टीका म्हणजे बऱ्याचदा आम्ही पॉलिसीवर टीका करतो कारण आमचा उद्देश असतो की लार्जर पब्लिक इंटरेस्टमध्ये ती पॉलिसी अजून चांगली व्हावी। तर अशी जर पॉलिसीवर पण टीका करणं हे जर सरकारने किंवा कारण जसं मगाशी म्हटलं गेलं की विरोध म्हणजे काय हे स्पेसिफिक त्यांनी काही केलेलं नाहीये। त्यामुळे पॉलिसीवर टीका ही सरकारवर टीका किंवा वैयक्तिक टीका समजून जर कारवाई होणार असेल त्याला कोणी रोखू शकणार नाही, या विधेयक जर हे झालं पूर्ण कंप्लीट झालं। त्यामुळे आमचा या सगळ्या गोष्टीला विरोध आहे।
मुळात असं आहे की जर विरोधाला त्यांचा विरोध असेल तर मग विरोधी पक्ष पण काढून टाकला पाहिजे ना. जेव्हा आपण लोकसभेत किंवा राज्यसभेत किंवा विधानसभांमध्ये आपण विरोधी पक्ष हा तेवढ्याच तोडीचा धरतो जेव्हा आपण टीका करतो, मग विरोधी पक्ष पण असता कामा नये जर तुम्ही आमच्या या गोष्टींना विरोध करत असेल. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की पत्रकार जो आपण वृत्तपत्र क्षेत्र म्हणतो ते लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे. जसं कुलकर्णी म्हणाले की आम्ही ह्याच्या धोरणांवर भाष्य करतो. टीका म्हणजे काय? भाष्य. टीका म्हणजे विरोध असा प्रत्येक वेळेला त्याचा अर्थ होत नाही. तर मग विरोधच असणार नाही तर मग विरोधी पक्ष पण कशाला ठेवता ना तुम्ही? तुम्हाला सगळं आणायचं तर तुम्ही विरोधी पक्ष पण ठेवता. या विधेयकाच्या बाजूनी पण काही आहेत, त्यामध्ये पत्रकार पण आहेत. त्यांच्याकडून असं म्हटलं जातं की याच्यामध्ये कुठं असं म्हटलंय की नक्षलवाद आहे किंवा शब्दच नाहीये किंवा पत्रकार आहे असं काहीच नाहीये. तर मग याबद्दल खूप गैरसमज आहेत अशी एक दुसरी बाजू पण मांडली जाते. पण हे स्पष्ट केलं पाहिजे ना. आता याच्यामध्ये जे काय केअस आहे म्हणजे समजतच नाही की तुम्ही नीट स्पष्ट चाडलेलं नाहीये कुठली गोष्ट. म्हणजे त्याच्यात काय आहे काय नाहीये. नक्षलवाद नाहीये पण कुठली गोष्ट स्पष्ट पण केलेली नाही स्वातंत्र्याविषयी, तर ती त्यांनी स्पष्ट पण केली पाहिजे ना. तर ते तसं पूर्ण साचा आणलेला नाहीये, त्यामुळे हा संभ्रम निर्माण झालाय. खरं तर व्यावसायिक पत्रकार हे पूर्णपणे एक वेगळी पत्रकारिता आहे आणि एखाद्या ध्येयाने प्रेरित होऊन किंवा एखाद्या पक्ष संघटनेचं माउथपीस किंवा मुखपत्र म्हणून काम करणं हे एक वेगळं आहे. सगळे हे व्यावसायिक पत्रकार आहेत आणि व्यावसायिक पत्रकारांना हा धोका वाटतो आहे. खरं तर काम करताना बातमी देणं बऱ्याचदा म्हणजे खरं तर बातमी म्हणजे ती यंत्रणेकडून काही जर चुकत असेल राहत असेल तर ते अपेक्षित आहे. मला वाटतं हे जो कायदा आणला जातोय त्या कायदा आणण्यापूर्वीच वेगवेगळ्या माध्यमांवर विशेषतः गळचेपी करण्याचा प्रयत्न झाले आहेत. आणि आता जो हे विधेयक आणलं जातंय त्या माध्यमातून तर थेट असं दिसतंय की थेट माध्यमांचा गळा आवळून माध्यमच संपवण्याचा हा एक प्रयत्न आहे. म्हणजे आपण एक अभिव्यक्ती स्वातंत्र्याची भाषा करतो, मुक्त लोकशाहीची भाषा करतो, पण आपण आता मध्यंतरी एक प्रकरण बघितलं की कुणाल कामराचं प्रकरण घडलं. एक वाक्यावर एका कवितेवर ज्या पद्धतीची काही त्या व्यक्तीवर कारवाई झाली, त्याच्यानंतर तोडफोड झाली. तर हे सगळं पाहता हे कुठल्या दिशेने चाललंय हे थोडं संशयास्पद आहे सगळं. जसं आता त्या कायद्यातल्या अनेक गोष्टींबाबत अस्पष्टता आहे, पण एकंदरीतच जी काही सरकारची भूमिका जी दिसतीये त्याच्याबद्दल कुठेतरी साशंकता व्यक्त केली जाते. त्याच्या मागे एक मोठा छुपा हेतू आहे असं आता तरी जाणवतंय. म्हणून या कायद्याला पत्रकार संघटनेचा विरोध आहे. नाही, या कायद्याचं जे समर्थन करत आहेत तर त्यांचं असं सांगणं आहे की जी नक्षलग्रस्त काही राज्य आहेत किंवा ज्या ठिकाणी नक्षलवादाची समस्या आहे तर त्या राज्यांमध्ये अशा प्रकारचं त्यांचं म्हणून विधेयक आहे आणि महाराष्ट्राला स्वतःचं असं विधेयक असणं आवश्यक आहे, गरजेचं आहे. तर मग याला विरोध का? मुळामध्ये याच्यामध्ये प्रश्न असा येतो की राज्याकडे त्याची सर्व प्रकारची यंत्रणा आहे. CID आहे, पोलीस आहे आणि त्यांचा इंटेलिजन्स डिपार्टमेंट आहे, IBचे युनिट्स पुण्या आहेत, हे सगळ्या शहरांमध्ये आहेत. आणि माध्यम हे वॉचडॉगचं काम करतात. माध्यमांचा रोल हा जागल्याचा रोल आहे. हा जागल्याचा रोल करण्यावर त्याच्यावर एक प्रकारची सेन्सॉरशिप आणून या विधेयकाच्या माध्यमातून जो विरोधी आवाज आहे तो हा दाबण्याचा प्रयत्न होतोय. माध्यमं सरसकट कोणत्याही याची मुखपत्र नसतात आणि विरोधकही नसतात. त्यांची बांधिलकी ही सर्वसामान्य विरोधच आहे. म्हणजे माध्यमही सरकारच्या विरोधात आहेत असं गृहीत धरून हे सगळं होतंय. विरोधात असणं म्हणजे काही खरं कारण नाहीये, चुकीचं आहे ते दाखवणं हे काम आहे. माध्यमांचं हा कायमच बांधिलकी ही वाचकांशी असते, नागरिकांशी असते आणि नागरिकांच्या बांधिलकीसाठीच माध्यमं कार्यरत असतात. ते काही सरकारचं मुखपत्र नाहीये किंवा कायम सरकारला धारेवर धडाच असं नाही. चांगल्या गोष्टींच्या पाठीमागं राहू, पण या विधेयकाच्या माध्यमातून जी सेन्सॉरशिप लादली जाण्याचा प्रयत्न केला जातोय त्याला मात्र आमचा पत्रकार म्हणून, एक व्यावसायिक पत्रकार संघटना म्हणून आमचा त्याला पूर्णपणे विरोध आहे. हे जे आहे आता विधेयक त्याच्यात पूर्णपणे स्पष्टता सरकारने आणली पाहिजे. आणि सगळ्यांनी जसं सांगितलं की याच्यात स्पष्टता नाहीये आणि विरोधाला विरोध म्हणून हे होऊ शकत नाही. एक बातमीदार म्हणून काय विचार करतोस की आपण जी बातमी देतो तर बातमी देताना आपण काही विचार करत असतो, त्या बातमीच्या पाठीमागे आपण काहीतरी उद्देश असतो आपला देण्याचा, पण जर ती सरकार विरोधी आहे असं जर म्हटलं गेलं तर मग काय काय अडचणी येऊ शकतात? नाही, झालं काय की सरकारने अशी स्पष्टता केली नाही. ते सांगतात की नक्षलवाद वगैरे ते फक्त सावरासावर करतात. आता आपण अलीकडच्या काळामध्ये जर बघितलं तर पत्रकारांची बऱ्यापैकी गळचेपी होते. आपण आता आमच्या सहकार्याने सांगितलं ते कामरांचं प्रकरण असेल किंवा तुषार खराचं प्रकरण असेल, ते नंतर मग ते म्हणतात की युट्यूबर वगैरे आहे, अमुक आहे. तो 8-10 वर्ष आधीच ते दैनिक सकाळमध्ये त्यांना पत्रकारिता म्हणून काम पण केलेलं होतं. मग असे वेगवेगळे पळवाटा काढल्या जातात आणि पत्रकारांची गळचेपी होती. आणि मग असं जर पत्रकारांवरती अन्याय झाला तर असं या अन्यायाच्या विरुद्ध
लढण्यासाठी पत्रकारांची सुद्धा लेखणी थोडी कमी पडू शकते. एक शेवटचा प्रश्न की या सगळ्या विधेयकाच्या विरोधात पुण्यात हे आंदोलन होत आहे, मुंबईत देखील होत आहे, इतर राज्यांमधले पत्रकार आहेत, पत्रकार संघटना आहेत, तर त्याच्याबद्दलचा काही विचार झालाय का? या सगळ्या संदर्भात सर्व संघटना एकत्र आहेत. मुंबईत या सगळ्या संघटनांची आपणही त्याच्यात सहभागी होतो. त्यांची एकत्रित बैठक झाली आणि टप्प्याटप्प्याने हे आंदोलन पुढे न्यायचं असं त्याच्यात ठरलंय. आज मुंबई आणि पुण्यात प्रामुख्याने हे आंदोलन होत आहे. त्याच्यानंतर आपण पुढच्या आठवड्यामध्ये राज्यपाल, मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री यांनाही भेटून हे निवेदन सगळ्या संघटनांमार्फत एकत्र देणार आहोत आणि त्याच्यानंतरही सरकारने यातल्या काही तरतुदी मागे घेतल्या नाहीत किंवा रद्द केल्या नाहीत, तर मात्र या सगळ्या संदर्भात संपूर्ण राज्यभर वेगवेगळ्या ठिकाणी राज्याच्या वेगवेगळ्या भागामध्ये आंदोलन केलं जाईल असं ठरवण्यात आलं. धन्यवाद. खरं तर एक पत्रकार म्हणून हे कबूल करायला मी तयार आहे की आज पत्रकारितेबद्दल फारसं चांगलं बोललं जात नाही. सामान्यांच्या मनात आजच्या पत्रकारितेबद्दल अनेक प्रश्न आहेत, अनेक शंका आहेत, त्याची कारणं आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये जर हे विधेयक आणण्याचा प्रयत्न होत असेल तर पत्रकारांच्या हातामध्ये जे काही मोजके अधिकार उरलेले आहेत ते अधिकार देखील हिरावले जातील का, हा या पत्रकारांना पडलेला प्रश्न आहे. आणि मुळामध्ये कोणती बातमी सरकारच्या विरोधात आहे हे ठरवणार कोण? हे जर सरकारच ठरवणार असेल तर मग पत्रकारांच्या हातात उरतं ते काय? कॅमेरामन विजय राऊत, मंदार गोंजारी, एबीपी माझा, पुणे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.